आपल्याला मनुष्य जन्म मिळाला, पण कळाला का हो? कळाला का? बरं कळालं असता तर सगळेच कीर्तनाला नसते का आले? हां, सगळे कीर्तनाला येऊन बसले असते ना. आता आपल्या घरामध्ये माणसं किती आहेत? आपल्या घरात माणसं किती? हम दो हमारे दो. आता हमारे दो सुद्धा नाही, हम दो हमारा एक. बरं त्याच्यातलंही कीर्तनाला एक, आणि घरी तीन का घरी दोन? बरं आपण घरी तीन धरू, घरी तीन. बरं त्याने सांगितलं आज असं कराय, आज गौरी आवाहन आहे, सीतेचं आगमन आहे, म्हणून तुमचंही आगमन आहे, म्हणून आज मी घरी थांबतो, तू कीर्तनाला जा. असं कोणी सांगितलं? तुमच्या लक्ष्मणाने. आज लक्ष्मी आलेत ना, आले का नाही? गौरी आवाहन आहे, आणि आजचा दिवस जाऊ द्या, पण उद्याच्या दिवशी घरातल्या प्रत्येक लक्ष्मणाने आपल्या लक्ष्मीला पाटावर बसवायचं, आणि उद्याच्या दिवशी तिच्या पाया पडायचं, आणि तिला सांगायचं असेच तुझी रोज सेवा घडू दे. कुणाच्या पाया पडायचं? अहो मी लक्ष्मीच्या म्हणते, तसे तुम्ही लक्ष्मीचे रोजच पाया पडता ना? पडता का नाही? पडता, पण उजेडत नाही, अंधारात. विठ्ठल विठ्ठल मनुष्य जन्म भगवंताने आपल्याला दिला. आऊट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. आऊट हात का आऊट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. काही लोक म्हणतात ऋण काढायचं, पण सण करायचं आहे. एवढंच जीवन आहे, आयुष्यामध्ये जीवन जगायचं, असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण मला सांगा, देवाने आपल्या सर्वांना ज्ञान दिलं, देवाने आपल्या सर्वांना बुद्धी दिली, भगवंताने आपल्या सर्वांना मन दिलं, भगवंताने आपल्या सर्वांना आत्मा दिला, भगवंताने आपल्या सर्वांना चित्त दिलं. आता मला सांगा, पुरुष मंडळीने उत्तर द्यायचं, फक्त पुरुष मंडळी. हे काय आहे? तुम्हाला बोलता येतं का? बसू खाली. हे काय आहे? पुरुष मंडळी, माईक पाठीमागचे, मला कानाचा प्रॉब्लेम आहे. काय माईक? हा माईक आहे. हे तुम्हाला काय झालं? ज्ञान. हा माईक आहे, हे तुम्हाला ज्ञान झालं. बरं महिला मंडळ, मी तुम्हाला प्रश्न विचारते, हा काय? माईक. हा माईक आहे, ही तुम्हाला काय झाली? हा माईक आहे, हे तुम्हाला ज्ञान झालं. पुरुष मंडळींना हा माईक आहे, हे तुम्हाला काय झालं? ज्ञानी. काय झालं? ज्ञानच झालं ना. असं पटपट उत्तर द्यायचं ना. मग विठ्ठल विठ्ठल ज्ञान, आमचं हे ज्ञान. आता तुमचं पुरुष मंडळींचं मन आमच्याकडे काय?
आमच्याकडे मणी काय कशातले मणी माळीतले नाही ना. तुमचं मन आमचं हे मन. बर आमच्याकडे तुमच्याकडे चित्त आमच्याकडे काय आमच्याकडे चित्ती आमच्याकडे हे चित्तच आहे. बर तुमच्याकडे आमच्याकडे बुद्धी तुमच्याकडे काय बुद्धा. तुमच्याकडे पण बुद्धीच आहे ना. बर तुमचा आत्मा आमची आमचं सुद्धा आत्माच आहे. जरी बाह्य रंगाने इंद्रिय जरी वेगळे वेगळे भगवंताने दिले असले तरी आत्मरूप चैतन्याने भगवंताने सर्वाचा आत्मा एकच दिलेला आहे. म्हणून मम एवांश जीव लोके जीवभूत सनातन. बर आपल्या सर्व माणसाला काय खावं काय प्यावं कुठे बसावं कुठे उठावं काय बोलावं काय पाहावं या सर्व गोष्टीचं ज्ञान फक्त देवाने माणसाला दिले. पशूंना दिले का पशूंना दिले का नाही दिलं. मग आता काय खावं याचं ज्ञान देवाने दिलंय की नाही आपल्याला दिलंय की नाही. बघ मला सांगा वाघ काय खातो वाघ काय खातो लाडू गुलाबजाम बासुंदी श्रीखंड खातो ना. काय खातो मग काय खातो मांस. वाघ काय खातो मांस. हत्ती काय खातो हरण मासे ससे. हत्ती काय खातो झाडाचा पाला बरोबर. हा झाडाचा पाला. मला कदाचित असं वाटतं हत्ती मांसाहार करत नाही आणि वाघ शाकाहार करत नाही आणि हत्ती मांसाहार करत नाही. त्यांना कळतंय हत्तींना कळतंय आपलं खाद्य मांसाहार नाही आणि वाघाला कळतंय भगवंताने आपल्याला आपल्यासाठी खाद्य स्पेशल निवडलेलं आहे तो म्हणजे मांसाहार. पण असं आहे मांस खाणारे वाघ सुद्धा वाघासारखे दिसतात हो नाही का. आता पशूंना कदाचित कळतंय काय खाल्लं पाहिजे काय पिलं पाहिजे. तुम्ही विंचू पाहिला ना विंचू माहिती आहे ना. विंचू किती विषारी असतो. एकटीच बरंच विष असतं त्याच्या नांगीमध्ये पण 24 तास आकडावर असतो. पण त्याच्यापेक्षा 1000 पटीने विष सापामध्ये असतं सापाच्या फणामध्ये. पण तरी सुद्धा सापाचा फणा खाली असतो. तशी ज्याच्याकडे विद्वत्ता असते ज्याच्याकडे ज्ञान असतं ते कधीच कोणाला दाखवत नसतं आणि ज्याच्या देवाला 2-4च अभंग पाठ असतात ते फेमस असतात. विठ्ठल विठ्ठल. आता तो विंचू एवढा विषारी विंचू पण त्या विंचवाला काय खाते त्या विंचवाला कोण खाते पाल. पाल माहिती आहे ना बाबळीच्या शेंड्यावर राहते ती. पाल कुठं राहते भिंतीला. पाल कुठं राहते भिंतीला. काय खाते विंचू. बरं तिला विंचू रोज सापडतो का रोज विंचू नाही सापडत. ती घरातला किडा खाते मुंगी खाते सगळं काही पाल खाते. पण ती पाल माणसासमोर किडा आणि मुंगी खात नाही. कुठं खाते ती जिथं कोणीच नसल ना तिथं जाते मग किडा आणि मुंगी खाते. म्हणजे ती माणसाच्या चोरून खाते म्हणून पाळ झालेली असते. विठ्ठल विठ्ठल. तशा बऱ्याच पाली अशा आहेत घरातल्या नवऱ्याला चोरून खाल्लं तर ती पाल झाल्याशिवाय. तुम्हाला असं वाटतं का मी पालीलाच म्हणले म्हणून. हो घरातल्या नवऱ्याला जर चोरून खाल्लं ना तर पाल झाल्याशिवाय राहत नाही. बर ती पाल त्या विषारी विंचवाला पाल खाते. ती पाल किती विषारी असेल हो किती विषारी असेल. बरं त्या पालीला कोंबडी खाते. त्या पालीला कोंबडी खाते. ती कोंबडी किती विषारी असेल. ती कोंबडी किती विषारी असेल. परत त्या कोंबडीला गाळलेला जागा तुम्ही भरा. विठ्ठल आता त्या कोंबडीला माणूस पचवतो. ज्या विषारी विंचवाला पाल पचवते त्या पालीला कोंबडी पचवते. त्या कोंबडीला अंदाज तुम्ही काढा.
विठ्ठल काय खाल्लं पाहिजे? युक्ताहार विहार नेम इंद्रियाचा सार युक्ताहार विहार नेम इंद्रियाचा सार नसावे वाचन निद्रा बहुभाषण नसावे वाचन निद्रा बहुभाषण पाहिजे हे याचं ज्ञान भगवंताने दिलं. मी तुम्हाला आपल्याला कोणतं भगवंताने ज्ञान दिलं याच्याबद्दल सांगते. काय पिलं पाहिजे याचंही भगवंताने आपल्याला ज्ञान दिलं. काय पिलं पाहिजे? हरिनामाचा रस सेवन केला पाहिजे. राम नाम के हिरे मोती मैं बिखराओ गली गली श्याम नाम के हीरे मोती मैं बिखराओ गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली कोई शाम का प्याला डालो गली गली ले लो कोई शाम का प्याला डालो गली गली राम नाम के हेरे मोती मैं बिखराऊं गली गली श्याम नाम के हेरे मोती मैं बिखराऊं गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली ले लो कोई शाम का प्याला मचाओ गली गली ले लो कोई राम का प्याला मचाओ गली गली शोर मचाओ गली गली राम नाम के हीरे मोती मैं बिखराओ गली गली ले लो रे कोई राम का प्याला शोर मचाओ गली गली. काय पिलं पाहिजे? कृष्णाच्या नामाचा प्याला पिलं पाहिजे. रामाच्या नामाचा प्याला पिलं पाहिजे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या नामाचा प्याला. आता इथं अमृताचा वर्षाव चालू आहे. अखंड हरिनाम सप्ताहामध्ये वर्षाव चालू आहे आणि तो अमृताचा प्याला आपण पिलं पाहिजे. पण ज्याच्या भाग्यात आहे तोच प्याला पितो महाराज.